पूर्ण हां हे बघा लिची आलेले पण आहेत. कसे ड्रॅगन वगैरे तुम्ही मोसंबी साईज बघा ते पुरा ये तो महंगा आता है 1300-1400 स्टिंग आहेत आणि किलोवर आहेत. हे एकदम फ्रेश आहे. ची गाडी उतरलेली 14 रुपये किलो. हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मंडळी. कशा आहेत सगळे? मजेत ना? तर मजेतच असायला पाहिजे. तर मी आज आली आहे FMC मार्केटमध्ये, वाशीला फ्रूट मार्केटमध्ये. आज आपण फ्रूट मार्केट कव्हर करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत कोणती फळं मिळतात या फ्रूट मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये फळांचे काय काय भाव आहेत ते आपण आज जाणून घेणार आहोत. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुमच्यासाठी अशा सुंदर सुंदर व्हिडिओ घेऊन येणार आहे. चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. तर सानपडा स्टेशनला आल्यानंतर वेस्टला यायचं आहे. वेस्टला समोरच रिक्षा लागलेल्या असतात. तर मार्केट बोलायचं FMC मार्केट. 10 रुपये शेअरिंग घेतात FMC मार्केटला जाण्यासाठी. हे बघा आपण आता जी विंगमध्ये आलो आहे आणि हे असे नंबर्स असतात प्रत्येक गाळ्याचे. तर आपण जाऊन बघूया काय काय फ्रूट्स आहेत. बघा फ्रूट येत आहेत आता. तो आहे संत्री आहेत. संत्री आहेत ना दादा? हे बघा चायनावरून आलेले आहेत संत्री आहेत. हे बघा पूर्ण मार्केट बघू शकता. असं आहे पूर्ण मार्केट. आपण आज जाऊन एक्सप्लोर करूया पूर्ण FMC फ्रूट्स मार्केट. त्या लिचीचं सीझन चालू आहे म्हणून लिच्या आलेल्या आहेत. हे बघा लिच्या आलेल्या आहेत. 2500 रुपये. कितना किलो होगा उसमें? 10 किलो होगा. 2500 रुपये डब्बा आहे पूर्ण. आणि लीची बघू शकता तुम्ही. निकाल के दिखाओ ना. ये ऐसे निकलेगा नहीं. अच्छा हाँ गुच्छा बनवा रहता है. ओके. तर हे बघा लिच्या आलेल्या आहेत. भरपूर प्रमाणात लिच्या आहेत. 2500 रुपये कॅरेट आहे. किती किलो आहेत बोलला तुम्ही? 7 किलो. हे बघा 10 किलो 2500 रुपये कॅरेट आहे. आणि 10 किलो लिच्या आहेत. पूर्ण लिचेंचा आलेला आहे माल. एक त्यांनी फोडून दिलेली आहे आपल्याला. बघा ड्रॅगन फ्रूट्स पण आहेत. कसे आहेत ड्रॅगन फ्रूट? 650 का? ये पूरा म्हणजे किलोवर आहेत की कसं आहे? 20 पीस रहता है. ओके. आणि ऍपल पण आहेत. बघा ऍपल कैसा कैरेट ये पूरा? ये 3800 रुपये का है. फलस गाला 3800 का? बघा 3800 रुपयाचा आहे. आणि किती किलो असतील तरी यात? 18 किलो. कितना? 18 किलो माल आता है. 18 किलो. ओके. तर 18 किलो आहेत ऍपल. बघू शकता. पेर पण आहेत. कसे आहेत पेर? पेर किलो की पूरा कैरेट कैसा है? पूरा बॉक्स 1200 रुपये. तर 1200 रुपयाला आहे. किती किलो असतील तरी यात? 12.5 किलो है. 12.5 किलो. कितना बोला आपने? 1200 ना? 1200 रुपयाला आहेत पेर. बघू शकता पेरची साईज वगैरे तुम्ही. हे बघा इकडे पण ऍपल आहेत. कसे आहेत ऍपल भैया? कसे आहेत ऍपल? हाँ कितना? 1900 है. 1800 लगेगा उसका. और कितने है इसमें? कितने केजी है? 18 केजी का है. हे बघा 18 किलो आहेत. एक नंबर माल है. भारी माल है. भैया ये मार्केट सुबह कितने बजे खुलता है सुबह 5 बजे. और बंद कितने बजे होता है? बंद तो 4-5 बजे ऐसे ही. शाम को होता है. दिवसभर चालू असतो का? दिनभर चालू रहता है क्या? दिवसभर चालू असतो. आणि हे मोसंबी आहेत. कसे आहेत मोसंबी? साईज बघा. अवाकाडो है. चीकू है. ओके. इसकी क्या प्राइस है कैरेट की? ये 1550 है. 1500 में आएगा. और कितना केजी है इसमें? ये 15 केजी का है. 15 केजी. 14 14.5 भी दे देते हैं. ओके. और ये मिनी संतरा है ना? मिनी संतरा. ये कहाँ के भैया? ये भारी माल होता है. ये थाईलैंड वाला माल है. थाईलैंड वाला है. कैसा बोला आपने कैरेट? ये है 9 केजी माल है. और इसका जो है ना रेट है 1550 रुपए. लास्ट इसका 1500 लगता है. 1500 मतलब कम करते हो? कम करते हैं. 150 200 ऐसे कम होता है. और कितना रहता है इसमें? 9 केजी है. 9 केजी आहे. तर 65 को दाना होता है. ओके. 65 तर 9 किलो आहे त्याच्यात. आणि कसे किलो बोललात कैरेट किती? 9 केजी. 9 केजी. नहीं कितना इसका दाम कितना बोला आपने? 1550 रुपये बोला इसका. 1550 रुपये आहे कॅरेटची पूर्ण प्राइस. आणि ॲव्होकाडो पण आहे. ॲव्होकाडो कसं आहे? हे बघा ये ताजा माल है. बाकी वो ये
खाने लायक हो गया है। अच्छा पक गया है पूरा मतलब। पूरा एकदम फ्रेश। और ये कैसा बॉक्स है पूरा? ये तो महंगा आता है, 1300-1400 का आता है, लेकिन अभी तैयार है इसलिए इसका रेट कम कर दिया है, 100 रुपये। ओके, और कितना केजी रहेगा इसमें? इसमें दाना होता है 20-22 दाना होता है केजी में। अच्छा, दाना के साथ। मतलब पूरा बॉक्स लेना पड़ता है। एक दो पीस नहीं, दाना के साथ। पण आहे किवीचे कॅरेट पण आहे, किवी पण तुम्हाला दाखवते मी। हे बघा कशी किवी कशी आहे? ये कीवी 800 रुपये है, 700 में है। कितना केजी होगा इसमें? इसमें 8-9 केजी है ऐसे। 8-9 किलो असेल। आणि किती बोलला दादा? 700 रुपये लग जाएगा। 700 रुपये। 7 ते 8 किलो असेल, 700-800 ला येऊन जाईल। पेर वगैरे पण आहेत, पण जास्त लिचीचा सीझन आहे, लिची आणि आंबे बघू शकता। असं पूर्ण मार्केट गजबजलेलं आहे। दादा हे काय आहे? मँगो मँगोस्टीन बघू का मी? खोला ना, एक खोलून दाखवा ना। दादा तर कसं आहे दादा हे मँगोस्टीन? 400 रुपये किलो। 400 रुपये किलो। हे किलोवर आहे की कॅरेट वगैरे नाही ना? किलोवर आहे का? हे बघा मँगोस्टीन ना, मँगोस्टीन आहेत आणि किलोवर आहेत हे। 700 रुपये किलो ना दादा? 400 रुपये किलो। काय कमी होतील का? कमी होतील ना? जास्त क्वांटिटी असतील तर कमी होतील। आणि ॲव्होकाडो पण आहेत त्यांच्याकडे। कसे आहेत दादा ॲव्होकाडो? 1100 रुपयाला पूर्ण पेटी का? 1100 रुपयाला पूर्ण पेटी आहे। हे बघा याच्यात किती किलो असतील तरी दादा? पीसेसवर असतात का? ओके, तर हे बघा 1100 रुपये पूर्ण पेटी आहे। याच्यात किती पेटीमध्ये असतील तेवढे देतात ते। ॲव्होकाडो पण आलेले आहेत आणि ॲपल पण चांगले दिसत आहेत इथे। ॲपल कसे आहे दादा? 3600 रुपयाचं पूर्ण कॅरेट का? 3600 रुपयाचं पूर्ण कॅरेट आहे। हे बघा हे असं पूर्ण कॅरेट येईल 3600 रुपयाचं। हे बघा पूर्ण माल आलेला आहे। PMC मार्केट आहे, फ्रूट मार्केट। बघा ग्रेप्स पण आलेली आहेत। कशी आहेत दादा ग्रेप्स? ही ग्रेप 1300 का आएगा। पूरा ये 1300 का? हे बघा पूर्ण 4 केजी माल आहे। हे बघा 4 किलो आहेत ग्रेप्स। हे बघा एकदम फ्रेश आहे। 1300 रुपयाला पूर्ण कॅरेट आहे। कितना है इसमें? कितना बोला आपने? 4 केजी। 4 किलो आहेत ग्रेप्स। इम्पोर्टेंट ग्रेप्स आहेत। ये किधर का ग्रेप्स है? कहाँ का ग्रेप्स है ये? चाइना का। चायनाचे ग्रेप्स आहेत। ओके, तर हे बघा मिनी संत्री आहेत। कसे आहेत आता मिनी संत्री? 2000 रुपये बॉक्स। 2000 बॉक्स। कितना रहता है इसमें भैया? 12 किलो रहता है माल में। 12 किलो रहता है। तो 12 किलो आहेत, मिनी संत्री आहेत बघू शकता। ये कहाँ का माल है भैया? ये साउथ अफ्रीका का है। साऊथ आफ्रिका। तर बघा साऊथ आफ्रिकेचा माल आहे आणि मिनी संत्री आहेत। कसा बॉक्स बोललो भैया? 2000 रुपये बॉक्स। 2000 बॉक्स। हे बघा पूर्ण असा बॉक्स येणार आहे 2000 रुपये। हे बघा हर क्वालिटी का माल मिलेगा। चांगल्या क्वालिटीचा। हा चांगला तर दिसतोयच मला। हे बघा एकदम फ्रेश आहे आणि ॲपल्स भरपूर आलेत। ॲपल्स पण भरपूरच आलेत बघू शकता तुम्ही। हे बघा आणि इकडे पण ड्रॅगन फ्रूट आहेत। हे बघा मोठे मोसंबी आहेत, ड्रॅगन फ्रूट्स आहेत। आंबे पण आहेत। कसे आहेत आंबे दादा? कसे आहेत? पायरी आंबा आहे का? कसे आहेत डझन? 600 रुपये डजन। और पूरा पेटी? पूरा पेटी इसका 2000 रुपये पायरी आंबा। आणि हापूस आहे का तो? ते कसे आहेत हापूस बघू एखादा द्या। हापूस कसे आहेत? हापूस कसे आहेत? 2200 रुपये। कौन सा चैनल है मैडम आपका? 550। 550 रुपये डजन। और ये पूरा कैरेट 2200 रुपये का 60। 22 रुपये का 60 डझन। ओके, आंबे आहेत। आंब्यांचा भाव उतरलाय की जसा आहे तसंच आहे? उतरलाय का आंब्यांचा भाव? उतरलाय ना? तर आंब्यांचा भाव उतरलाय बघा आत इकडे। तर दादा आंबे आपले कुठे कुठे जातात सांगू शकाल का तुम्ही? सगळीकडे जातात। तरी कुठे जातात तरी? ऑल ओव्हर इंडिया पण जात आहे आणि आता यावर्षी काय एक्सपोर्ट कमी आहे ना। हां हां एक्सपोर्ट होत नाही। ओके,
तर तुमच्याकडे फक्त आंबेच आहेत की अजून फ्रुट्स आहेत कोणते? पण असतं जांभळ पण असतात का? हे बघा जांब आहेत, हे बघा जांब आहेत. कसे आहेत बॉक्स हा? हे पॉलिओ हाऊसचा माल आहे हा हा हे साधी जांभळं नाही आहे ओके हे पॉलिओ हाऊसची आहे हे स्पेशली मेंट फॉर डायबिटीज आहे ओके. तर कसा बॉक्स आहे म्हणजे 1 किलो असतील ना हे? 1 किलो नेट आहे 1 किलो आहेत ना, तर तुम्ही बघू शकता. हा बघा ना हे बघा. आणि कितीला आहे दादा बॉक्स हा पूर्ण? हे 1000 रुपयाला 3 किलो आहे 1000 रुपयाला 3 किलो. तर असे बॉक्स पॅकिंग वगैरे करून चाललेले आहेत बाहेर. 1000 रुपयाला 3 बॉक्स ना दादा? 1000 रुपयाला 3 बॉक्स आहेत. तर अंजीर ह्याला काय बोलतात? अंजीर आहेत ना? हे अंजीर आहेत. हे बघा अंजीर आहेत. कसे किलो आहेत? किलो नाही जोठा हा 300 रुपये जोठा 300 रुपये का 4 बॉक्स? 300 रुपयाचे 4 बॉक्स. एक ले सकती हूँ निकाल के. हे बघा अंजीर आहेत. बाहेर चाललेत हे पण अंजीर. कितना बोला इसका पूरा बॉक्स कितने का बोला आपने? 300 रुपयाला 4 बॉक्स आहेत अंजीर. ते पण अंजीर पण बाहेरच चाललेत. आणि इकडे सगळे आंबेच आहेत. आंबे आणि जांभळं आहेत. हे का? हे जुन्नर मँगो आहे. हे बघा जुन्नरचे मँगो आहे दादा असं सांगतात. कशी पेटी आहे दादा? दादा कशी पेटी ही वाली? हे 600 रुपयाला 600 रुपयाला. किती असतील? 2.5 डझन. ओके तर 2.5 डझन 600 रुपयाला आहेत. ओके पुढे जाऊन हे रत्नागिरी आहे श्रीवर्धन हे का? हा श्रीवर्धन हे ओके. 600 रुपयाला 5 डझन आहे हे का? 600 रुपयाला 5 डझन. ओके. आणि हे कोणते आहेत? हे केशर आहे जुन्नरची केशर आहे जुन्नरचे केशर आंबा आहे. हे बघा हा पण खायला खूप गोड असतो आंबा, चांगला लागतो. हे कसे आहेत दादा? हे 60 रुपये किलो आहे 60 रुपये किलो. हे किलोवर आहेत का? 60 रुपये किलो आहेत हे. होलसेलचा भाव सांगताय ना दादा? होलसेलचाच भाव सांगतात. बघू अजून पुढे जाऊन काय आहे. ब्लूबेरी. तर ब्लूबेरी आहे तिथे. कसं आहे बॉक्स पूर्ण हा ब्लूबेरीचा? 2200 रुपया का बिक रहा था लेकिन अभी सस्ता है बाजार 1000 रुपए का है 1000 रुपयाचे आहेत का? किती असतील तरी यात? वीडियो बनाती है क्या हा तर हे कितीला आहे पूर्ण बॉक्स? 1000 ला का? तर ह्याच्यात किती बॉक्स आहेत? 6 7 8 9 10 11 12 बॉक्स आहेत. 1000 ला 12 बॉक्स आहेत. हे बघा ब्लूबेरी आहेत. 1000 ला 12 बॉक्स आहेत. आणि इथे पण आहेत. चांगली आहे. खोलून दाखव ना एक पीस जरा. खोल के दिखा. हे बघा फ्रेश आहेत एकदम. ब्लूबेरी आहे ना? ब्लूबेरी आहेत एकदम फ्रेश ब्लूबेरी आहेत. पकडा. तर 1000 रुपयाला 12 बॉक्स आहेत. इकडे पण संत्री आहेत. कशी संत्री आहेत? कशी आहेत? 1500 रुपयाला कॅरेट आहे का पूर्ण? किती असतील कॅरेट मध्ये? 9 kg. तर 1500 रुपयाला कॅरेट आहे आणि 9 किलो संत्री आहेत. इकडे पण आंबे आहेत. कशी आहे कॅरेट? कसं आहे कॅरेट पूर्ण? हा 2000. किती आहेत कॅरेट मध्ये? 4.5 डझन. 4.5 डझन आहेत. किती बोला? 2000 ना? 2000 आहे. आंब्यांचा भाव उतरलेला आहे. 2000 4.5 डझन आंबे आहेत. बघूया पुढे जाऊन अजून काय आहेत. हे बघा इकडे डाळिंब आहेत. कसे आहेत आता डाळिंब? 350 रुपये किलो. मतलब कैरेट का भाव नहीं है. 7000 पूर्ण कॅरेट आहे. किती किलो असतील दादा त्यात? 25 किलो. 25 किलो असतील. डाळिंबाची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी साईज आहे. हे बघा पीच पण भरपूर प्रमाणात आहे तिथे. हे बघा पीचची साईज बघू शकता. कसे आहे दादा पीच? पीच कैसा है बॉक्स? 900 रुपयाचे 8 किलो. 900 रुपयाचे 8 किलो. किती असतील दादा तरी पीच यात? कितना केजी होगा इसमें पीच? 8 किलो मैडम 8 किलो 900 रुपयाचे पीच ना. पीचची साईज वगैरे बघू शकता तुम्ही. हे बघा किती मोठे पीच आहेत. हे पूर्ण पीचच आहेत इकडे. संत्री आहे तिथे. कसं कॅरेट आहे? 1000 रुपये. तरी किती किलो असतील एका कॅरेट मध्ये? या 6 किलो आहेत. 1000 रुपयाचा कॅरेट आहे. 6 किलो संत्री आहेत. ड्रॅगन फ्रुट्स पण आहेत तिथे. ते बघा
ते संत्री आहेत, ऍपल आहेत. हे बघा मीडियम साईजचे ऍपल आहे. दादा कसं कॅरेट आहे हा? ये आएगा 1800 रुपये. 1800 रुपये. सबसे छोटा साईज आहे ना, 1800 रुपयाचं कॅरेट आहे. हे बघा इथे थोड़ी मोठी आहे. ही कसं आहे? ये आएगा 2500 रुपये. 25 रुपये. कितना किलो रहेगा इसमें? 18 किलो. 2500चा आहे, 18 किलो आहेत ऍपल. आणि इथे पेर आहे. तिथे कसे किलो कसे आहे दादा कॅरेट हा पेरचा? 1300 रुपये. आणि किती किलो असतील? 12.5 किलो आहेत आणि 1300 रुपये. पूर्ण 1300 रुपये कॅरेट आहे आणि 12.5 किलो पेर आहेत. पेरची साईज वगैरे तुम्ही बघू शकता. हे बघा ऍपल कसे आहेत ऍपल? 3000 रुपयाला पेटी. पेटीत किती असतात तरी? 20 किलो. तर 3000 रुपये पेटी आहे. आणि ऍपलची साईज तुम्ही बघू शकता. हे बघा किती मोठा ऍपल आहे. माझ्या हाता एवढा ऍपल आहे. 3000 रुपये पेटी. किती किलो बोलला ते आता? 20 किलो. बापरे. हे बघा 20 किलो ऍपल आहेत. आणि हा मोठा ऍपल आहे आणि त्याच्यापेक्षा छोटा ऍपल आहे. कशी आहे ही पेटी? 3500 रुपयाला. आणि ह्याच्यात पण सेमच आहेत का 20 किलो? आणि ही पण आहे. हा कोणता ऍपल आहे दादा? कुठल्या देशातला आहे? गाला. कुठल्या देशातला आहे? साऊथ आफ्रिका. आणि हा कोणत्या? साऊथ आफ्रिकेचेच आहेत. ओके. तर मोसंबी आहे तिथे. मोसंबीच आहेत ना? माल्टा. माल्टा आहे. कसं आहे कॅरेट? 15 किलो 1500 रुपयाला आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा इकडे ऍपल आहेत. पुढे जांभळं आहेत. कसे आहेत दादा जाम? कसं आहे पूर्ण कॅरेट दादा? पूर्ण कॅरेट 2000. आणि किती किलो असतील त्यात? 20 किलो आहेत जाम. बघू शकता तुम्ही पूर्ण कॅरेट. हे बघा इकडे पण आहेत. आणि तिकडे पण आहे. प्रत्येक एकच आहेत की वेगवेगळे आहेत? एकच आहे ना. आणि एका कॅरेट मध्ये किती? 20 किलो असतील ना. तर 20 किलोचा पूर्ण असा कॅरेट आहे. कलिंगड आहेत. कसे किलो आहेत दादा कलिंगड? 25 रुपये किलो. हे बघा यांनी कट करून ठेवला आहे. हा बघा कलिंगड 25 रुपये किलो आहेत. कलिंगड बघू शकता तुम्ही. 25 रुपये किलो आहेत कलिंगड. हे बघा येतोय माल. दादा कुठून माल आलाय? हा कर्नाटकवरून आलाय. कर्नाटकवरून माल आलेला आहे. उतरतोय. 25 रुपये किलो आहे ना दादा? 25 रुपये किलो आहे कलिंगड. खरबूज आहेत. स्वीट खरबूज. कुंदन आहेत का? खरबूज आहे, कुंदन असे आहेत. आणि कसे किलो आहेत दादा हे त्यांचे? दादा कसे किलो आहेत? 25 रुपये पर पीस. और ये किलो. अच्छा. और ये पूरा कैरेट कैसा है? अच्छा. तर हे वजनावर आहेत. 25 रुपये किलो आहेत. कसे दादा पपई? 35 रुपया पर पीस. किलो का? हे बघा पपई कच्चे आहेत. अर्धे पिकलेले आहेत. हे बघा दादा कसं कॅरेट आहे आंब्यांचा? ये 50 रुपये. 50 रुपये किलो. पूरा कैरेट का भाव 1200 का आएगा. हाँ, कितने किलो होगा इसमें? 22 किलो. 22 किलो. तर 22 किलो आहे. हा तो कोणता आंबा? तोतापुरी आंबा आहे. 22 कसं वाला 25 रुपये किलो. आणि हा केशरी 80 रुपये किलो है. दसरी है. 80 रुपये किलो आहे. केशरी आंबा आहे ना हा? दसरी है. दसरी. अच्छा हे केसरी आहे का? हा पण तोतापुरीचा आहे. आणि हा केशरी आंबा आहे. हा बघा हापूसला तोड आहे. केशरी आंबा. हे बघा. आणि हा कोणता आहे दादा? ये दसरी है. दसेरी. हा पण का सेम? आणि तो वाला कोणता आहे? हापूस. हापूस है. हापूस आहे. हे बघा हापूस आहे. इकडे प्रत्येक वेगवेगळे आहेत आंबे. केरला वाला हापूस. कौन सा? केरला वाला. ओके. कसे डझन आहेत? वो केजी में बिकता है यहाँ पे. अच्छा 100 रुपये किलो. हे बघा इकडे पूर्ण आंबेच आहेत या लेनला. मोसंबी आहेत. कसं कॅरेट आहे दादा मोसंबीचा? 100 रुपये किलो. आणि कॅरेटचा भाव काय आहे? 2000. किती असतात दादा कॅरेट मध्ये? 20 किलो आहेत कॅरेट मध्ये. आणि 100 रुपये किलो आहेत. दादा महाग झालेत का दादा? महाग आहे का? 100 रुपये किलो.
प्रत्येक ठिकाणी ना भाव वेगवेगळे आहेत आणि सीझन वाईज फ्रुट्सचे भाव बदलत असतात. आता आपण इकडे विचारूया. दादा कसे आहेत मोसंबी कॅरेट? 90 रुपये किलो. आणि कॅरेटचा भाव कसा आहे? 2000 ला येणार का? कॅरेट मध्ये किती असतात? 25 किलो एका कॅरेट मध्ये असतात आणि किलोवर घेतले तर 90 रुपये किलो. मी बोलली ना तुम्हाला, प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळे असतात. संत्री आहेत हे बघा. कसे आहेत दादा संत्री? 80 रुपये किलो. आणि कॅरेट कसं आहे? कॅरेट कसं आहे पूर्ण? किलो. ओके, तर हा किलो वरून सांगतोय. आंबे आहेत इथे. कोणतं आहे? केसरच आहे ना? हा 60 रुपये के जी. कैरेट कैसे है? कैरेट मतलब 20-22 किलो रहेगा. 20-22 किलो रहेगा. और कितने में आता है कैरेट? 1000-1200. 22 किलो असतात. आणि हा कोणता दादा आंबा आहे? केसर आहे का? आणि हा पण केशरच आहे का? सगळे केशरच आहेत का? बघा केशर आहेत, आंबे. लालबाग पण आहे तिथे. बघू जरा, एक मिनिट दादा. हे बघा मलिका. बापरे, किती मोठा आंबा आहे. किती मोठा आंबा आहे बघू शकता. हे बघा. हे कसे आहेत दादा? 65. ते सेम लालबाग आहे का? तो बघते, एक मिनिट. चलो हा कसा आहे दादा? 45 का? हा 60 रुपये किलो. हा 45. हा पण 60 रुपये. व प्रत्येकाचे भाव वेगवेगळे आहेत ना दादा? तर प्रत्येकाचे भाव वेगळे. आणि आंब्याचा भाव उतरलाय का आता? आंब्याचा भाव उतरलाय. गर्दी बघू शकता. हे बघा हापूस आहे तिथे. हे बघा आत्ताच आलेले आहेत. कसे डझन आहेत दादा? 450 रुपये. आणि कॅरेट कसं आहे पूर्ण? 5 डझन आहेत का? आणि कॅरेट कितीला पडतो? कॅरेट कसं आहे दादा मग पूर्ण पडतो तो? 1800-2000. हे पूर्ण हापूसच आहेत का? हा लालबाग आहे का? हा बघा, हा पूर्ण लालबागचे कॅरेट आहेत. आणि इकडे सगळे हापूसचे आहेत ना? हे बघा हापूस आहे. झाकून का ठेवलेत त्यांना? हे बघा इकडे पूर्ण हापूस आहे ना? हे बघा आत्ताच आलेत ना? आता कशी आहेत केळी? 80 रुपये. आणि हे गावठी इलायची केळी आहेत ना? इलायची केळी 80 रुपये किलो आहेत. आणि इकडे बघा पपई आहेत. A1 क्वालिटीची पपई आहेत. कशी आहेत दादा पपई? पपई 28 रुपये किलो. बापरे, घेऊ का एक? बापरे, हे 28 रुपये किलो आहे पपई. पपईची साईज बघू शकता किती मोठी आहे. हे बघा. हे कसे आहेत दादा पेरू? पेरू कैसा है? 30 रुपीज का पर पीस? 30 रुपीज किलो. हे बघा 30 रुपये किलो आहेत. पेरूची साईज बघू शकता तुम्ही. हे बघा पेरूची साईज 30 रुपये किलो. किलो में कितना भेटता है? 2 बसतील. हे बघा 30 रुपये किलो आहेत पेरू. अननसची गाडी उतरलेली आहे. भैया ये कहाँ से अननस आया है? केरला से आया है. तर केरलावरून आलेला आहे बघा. पूर्ण ट्रक भरून अननस आलेले आहेत. भैया कैसे देते हो अननस? भैया कैसे देते हो अननस? कैसे देते हो अननस? कैसे किलो है अननस? 50 रुपये किलो. किलोनेच देता ना? किलोवरच असतात ना अननस? हे बघा 50 रुपये किलो अननस. मी तुम्हाला एक दाखवते. केरलावरून आलेले आहेत अननस. हे बघा अननसची साईज वगैरे बघू शकता. किलोमध्ये किती बसतात? बसतात ना? तर 3 पीस बसतात. 50 रुपये किलो आहेत अननस. हे पूर्ण अननसचं असं मार्केट आहे. हे बघा इकडे पण अननसच आहे. आणि ते बघा अननस उतरत आहे तिथून. बघूया पुढे अजून जाऊन. पिकलेले आहेत. दादा कसे आहेत अननस? कैसा किलो आहे? 80 रुपये किलो. तर किलो मध्ये किती? 2 बसत असतील ना? हे मोठे आहेत ना? 2 बैठता होगा की 1 बैठता है किलो में? हा हे मोठी साईज आहे म्हणून किलो मध्ये एकच बसेल हा. हे बघा पूर्ण अननसच आहे मार्केट. इकडे पण अननस आहेत. टिंगड आहेत. हे बघा
पण ओके, तर 50 रुपये किलो आहेत, पण मला हे उचलता नाही येणार. 2 ते 3 किलो असेल. 2 ते 3 किलो होगा ना? 2 या 3 किलो होगा ना? 7 किलो 8 किलो आहेत. बापरे, 7 किलो 8 किलो आहेत आणि 50 रुपये किलो आहेत. मीडियम साईजचे कलिंगड आहेत. आता कसे आहे कलिंगड? कलिंगड कसे आहेत? 14 रुपये किलो. हे बघा, 14 रुपये किलो आहे कलिंगड. आणि हा कसा? हा 18 रुपये का? हा 18 रुपये किलो कलिंगड आहे. हे बघा, असं हे पूर्ण कलिंगडचं आहे. प्रत्येक सेक्शन वेगवेगळे आहेत. तर असं होतं शीचं फळ मार्केट. तर तुम्हाला कसं वाटलं फळ मार्केट मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.